which questions do we use in our practical life? तिचा मोबाईल कोणता आहे, कोणत्या कंपनीचा नाही, तिचा मोबाईल कोणता आहे, कोणता मीन्स बाय डिफॉल्ट कोणत्या कंपनीचा. सपोज वाक्य आहे तिचा मोबाईल कोणता आहे, सपोज. लेट अस सी, बघू आपण. और बोलो, उसका मोबाईल कौन सा है. अभी ध्यान दो, याला म्हणतात पहिल्या घासाला खडा. ह्याच्यात प्रॅक्टिस नाही झाली तुमची, अभ्यास नाही केला तुम्ही. तिचा मोबाईल कोणतं वाक्य हे, फंडामेंटल 1 आहे का फंडामेंटल 2 आहे. काय अभ्यास नाही झाला. तो तिचा मोबाईल म्हणजे काय, तिच्याकडे कोणता मोबाईल आहे या अर्थाचं वाक्य आहे. समजलं का नाही. ओके, इफ ॲट ऑल यू वॉन्ट टू मेक इट इन फंडामेंटल 1, विच इज हर मोबाईल, कोणता आहे. ठीक है, इकडे पण त्याला ओढून तुम्ही बनवू शकता. और इसको फंडामेंटल 2 में कैसे बना सकते हैं, विच मोबाइल हैज सी, उसको आगे हम लोग पढ़ेंगे. ऑल राइट, बोलो आगे बोलो. प्रॅक्टिकल बोला हो, चालतंय. तर ते बी लिहू आपण. तुमच्याकडे कोणकोणते बुक्स आहेत वगैरे वगैरे. प्रॅक्टिकल तुम्ही काय करा, विचार करा प्रॅक्टिकली काय आपण वाक्य बोलतो व काय आपल्या यूज मध्ये वाक्य येतात. हे जबरदस्ती वाक्य विचार करून, अच्छा याचं कसं बनवायचं का झालं. तुमचं बुक्स कुठं होतं काल, तुम्ही कुठे होते. चावी कुठे आहे. फाईन, लेट अस सी. तुमचं काय वाक्य होतं, आज काय कशाला, आज ट्रॅफिक कुठे जास्त आहे, कशाला. आपण काय ट्रॅफिकचं नोंद करतो का. अच्छा, आज ट्रॅफिक कुठे कुठे जास्त आहे, लावलं चार्ट बनवून. आपण ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे का, नाही ना. वा, सरळ विचारतो मी, आज डांगे चौकात ट्रॅफिक आहे का, सिंपल. हो ना, क्वेश्चन देतो तो, आज डांगे चौकात ट्रॅफिक आहे का, किंवा डांगे चौकात आज किती ट्रॅफिक आहे. आज पुण्यात कुठे ट्रॅफिक आहे, आपण ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे. मला नाही म्हणायचं, तुम्ही बनवा क्वेश्चन, काय अडचण नाही. बट इज दॅट क्वेश्चन ऑफ माय यूज, माझ्या यूजचा नाही तर वाय टू कन्झ्युम द मेमरी ऑफ युअर हार्ड डिस्क, असं माझं म्हणणं. समजलं, मला काय अडचण नाही, बनवायला तर बनवू आपण. बट व्हॉट इज द यूज ऑफ दॅट. ऑनलाईन वाले प्लीज माईक बंदच ठेवलं तर बरं होईल. बंद ठेवा, बंद रखो माईक, कोई दिक्कत नाही. जिम कुठे आहे, चावी कुठे आहे. चाबी कहाँ है. डांगे चौक में ट्रैफिक है क्या. डांगे चौक में ट्रैफिक है क्या, है क्या, आहे का. काय होईल इथं, इज ट्रॅफिक इन डांगे, डी कैपिटल मतलब नाउन है, चौक. बट ये वाक्य आपको आपा ही लग रहा होगा. सो इज देयर ट्रॅफिक इन डांगे चौक. तो कॉमन सेन्स तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. दुसरं वाक्य काय होतं, चावी कुठे आहे, तर चावी कुठे होती, मला तर सापडलं नाही. चाबी कहाँ थी, चाबी कहाँ थी, चावी कोठे होती. काय होईल, वेयर वॉज द की, वह की जो मैं चाहता था. और क्या वाक्य हो सकता था, तू कुठे आहे. तू कुठे आहे बरे होतं काहीतरी. वेयर आर यू. और बोलो, प्रॅक्टिकल वाक्य बोलो, प्रॅक्टिकल. कल छुट्टी होती का. देखो, कल छुट्टी थी क्या, काल सुट्टी होती का. अशा वाक्यामध्ये इथं करता घ्यायचा असतो वॉज. ओके, और यू कॅन यूज देअर काय,
चलो ठीक आहे, हॉलिडे हॉलिडे तो डिक्लेअर्ड असतो, ठीक आहे चला. येस्टरडे, हा. वॉज देयर हॉलिडे येस्टरडे, वॉज इट हॉलिडे येस्टरडे, इट भी यूज करते तो चलता है. और बोलो आणि सांगा. ते कोणाचे घर आहे, काय होईल मग, क्या होगा बताओ. हुज हाऊस इज दॅट. आज तो आला नाही, का नाही आला, तो आजारी आहे का, वह बीमार है क्या, क्या होगा. इज ही सिक और इल. हाँ, सिकनेस इज, सिक इज टेम्पररी इलनेस और इल इज परमानेंट सिकनेस, लॉन्गर सिकनेस. हाँ बोलो. काय त्याचं क्वेश्चन, आपला क्वेश्चन पाहिजे ना. कधी असेल तर परवा असेल. हा, त्याच बोल काय म्हणायचे, असेल कसं काय होऊ शकतं, ठरलं असतं ना. त्याचं लग्न कधी आहे असतं, त्याचा बर्थडे कधी असेल नाही, तर तो फिक्स आहे ना. सो फिक्स फ्युचर इज स्पोकन इन प्रेझेंट. जे काय फिक्स फ्युचर असतं ना ते प्रेझेंट मध्ये बोललं जातं. तुझं लग्न केव्हा आहे म्हणजे फिक्स आहे ना, केव्हा असेल म्हणजे फिक्सच नाही, तर कधी बी असू शकतंय. ज्यावेळेस मुलगी मिळेल त्यावेळेस लग्न असेल, ते पण हो म्हणेल त्यावेळेस असेल. योग्य तो विसरून दे, है ना. मुलगी आहे आज समजलं की लग्न, योग्य वगैरेचा विषय नाही. हा, त्याचं लग्न केव्हा आहे, केव्हा आहे. सो वेन बोला, इज हिज वेडिंग. आगे बोलो. बाटलीत पाणी आहे का, बॉटल में पानी है क्या. क्या होगा, सिंपल है, वर्बल क्वेश्चन है. इज, क्या किसके बारे में बोल रहे थे, वाटर के बारे में बोल रहे हैं. इन बॉटल. और बोलो. हा, मग जाऊन त्याला मदत कर, त्याला आहे फंडामेंटल 2. आणि नाहीतरी क्वेश्चन नव्हतं. त्याला आहे, ही हॅज फंडामेंटल 2. हा, कर्त्याला आहे. तुम्ही कसे आहात पाठ करून घेतलंय मी, घेतलंय की नाही. तुम्ही कसे आहात. मला त्या डॉलेची आठवण झाली, नम्रता संभेराव. हा, आठवलंय वाक्य. मी कसे हा, काहीतरी वेगळेच बोलते. हा, हात. हा काय, हा, हाऊ आर यू, लिहून देतो की नाही, हाऊ आर यू डुईंग. लिहून देतो, तुम्हाला आठवत आहे का नाही, कसं, हाऊ आर यू डुईंग और हाऊ आर यू. हाँ आगे बोलो. तुम कल कहाँ थे. अरे साधी साधी सोप्या सोप्या गोष्टी शिकावं, त्यांनी प्रॅक्टिस करा. आपण म्हणलं ना सांग वाक्य, आपण शिकलो, मी शिकलेलो आहे. आणि मग आपण आपलं जरा आपल्या लेवलचं वाक्य सांगू, रे हे असलं काय वाक्य. आता आपली लेवलचं कोणते वाक्य मलाही समजत नाही. तेव्हा मुंग काय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, आहे ना, काहीतरी आहे ना. तेव्हा छोटा छोटा चीज में सीखना सीख, बहुत ज्यादा सीखोगे. लेकिन मैं एक अच्छा नहीं, ऐसा कभी नहीं होता. तो छोटी चीजों में बहुत बड़ा अचीवमेंट होता है. तो काय वाक्य होतं आपलं. हा, काय होतं, कोण कोण आहे बाहेर ते, बोला लवकर लवकर बोला. नाही नाही, ठीक, कोणतरी काहीतरी बोललं होतं वाक्य, छान होतं वाक्य. तुम्ही का, तुम्ही काल कुठे होते, असं काहीतरी होतं ना, कमीच बोललो होतो.
तुम्ही बरं आपण आता काय करू थोडस पुढे जाऊ. तुम्ही उद्या कोठे असाल? काय होईल? काय होईल? वेअर विल यू बी टुमारो? और बोलो. हम्म, बोला. हा, तुझी तब्येत कशी आहे? परत तेच. हाव आर यू डुईंग? पेट क्वेश्चन आपला. हाव आर यू डुईंग? हाऊ इज युअर हेल्थ? चालतंय ना. तुझी तब्येत कशी आहे? हाऊ इज युअर हेल्थ नाव? मग काय घेऊन जा दे. क्वेश्चन कुठे आहे? हा, चांगली स्थिती आणली का? काय क्वेश्चन आहे? मग ते एकतर कोण देत नाही. आपण परत तुला चांगले आहेत का? तिकडे मरून जा म्हणते. तुला तुझी आणलीच नाही तो विचारतो. काय क्वेश्चन आहे? अच्छा, हे पण आठवत नाही. इथून पुढे काही येणार नाही. आपला क्वेश्चन असा व्हॅलिड असला पाहिजे है ना. आता दुसऱ्या वेळेस त्याला देऊ वाटावं त्या व्यक्तीला. हा, ते व्यक्ती म्हणणार एवढं मी कुठून कुठून आणली होती तरफडून, आणि तू माझी फुलं विचारला. आता तुझ्यात कोणत्या कलरची होती? बर, ते माझ्या लक्षात राहील. तू फुलांचा कलर विचारलास का? कारण विसरलास. हाँ, कितने अरमान से हमने आपको फूल दिया था और आप सीधा पूछ रहे हो कौन से कलर के थे? काय क्वेश्चन आहे? अंगावर येण्याचं क्वेश्चन नका विचारू. हा, काय वाक्य दुसरा? बोल लवकर लवकर वाक्य बोला. हा, तब्येत कशी आहे? तुझी तब्येत कशी आहे? चांगलं वाक्य. आता तुझी तब्येत कशी आहे? ते काय म्हणते? ज्यावेळेसपासून फुलाचा कलर विचारला त्यावेळेसपासून जास्तच बिघडलोय. काय कर्म झालं है ना. सो हाऊ इज युअर हेल्थ नाव? किंवा यालाच आपण म्हणतो आर यू डुईंग वेल. आता डुईंग हे ऑफकोर्स फंडामेंटल टूच्या बाहेर गेलं, बट दॅट इज द सेंटेन्स इज स्पोकन लाईक दिस. ठीक आहे. येस, एनी मोर? सिंपल सिंपल चलो रे. साधं वाक्य. त्या बॅग मध्ये कोणाचे मेडिसिन? किती सिंपल सेंटेन्स आहे. आपण काहीतरी घेऊन चाललो, त्या बॅग मध्ये काय आहे? सिंपल. आमच्या लायकीचं वाक्यच नाही. आता काय कुठून आणायची तुमची लायकी शोधून? काय ना छोटे छोटे मी बघा लक्षात घ्या. युद्ध म्हणजे काय असतं? युद्ध म्हणजे छोट्या छोट्या लढाया. हे हे ही पोस्ट जिंकली, ती पोस्ट पोस्ट नंतर पोस्ट. यु नो, युद्ध, द वॉर इज ऑलवेज डिवायडेड इंटू स्मॉल स्मॉल बॅटल्स, आणि प्रत्येक बॅटल ही जिंकायची असते. यु नो, तसं लँग्वेज मध्ये मोठं असं काहीच नसतं. स्मॉल स्मॉल सेंटेन्स पुढे चला. तुम्हाला समजणार नाही की आजची लँग्वेज कधी कव्हर झाली. सो तिथे कोण कोण होतं? गुड सेंटेन्स नो. तेथे कोण कोण होतं? बरं झालं तू आला नाहीस. तिकडे सगळे तू दुश्मन होते. माझी आई बाबा सगळे दुश्मन. हा, बरं झालं नाही ह्याला ते. हा, हे विचार काय तर नाही, उत्तर तुला मिळेल. सो हू, कमॉन बोला. हू ऑल वर देअर? इमानदारीने लिहून घ्या. आता इमानदारीने का वापरलं? ही पण वाक्य तुमच्याच लायकीची. प्लीज राईट विथ ग्रेट ऑनेस्टी.